प्रभु रामचंद्र भगवान की जय। रणी गांधील मारवती देवदावया माझ्या हाती आयसी स्वामीची पूर्ववित्ती कपी मूर्ती सत्य की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। असो ग्रंथकर्ते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही प्रभू रामचंद्राची कथा सांगत असताना सांगू लागले, ज्यावेळेस ब्रह्मदेव हनुमंताच्या जवळ आले आणि हनुमंताला सांगू लागले की हनुमंता, माझं असणार ब्रह्मवचन खरं करण्यासाठी तो या ब्रह्मपाशामध्ये बांधून घे आणि लंकेमध्ये चल, असं असणार ब्रह्मदेव हनुमंताला बोलू लागलेले। सत्य नव्हे ब्रह्मवचन नारदे सांगितले आपण कपिसी ब्रह्मशाप वदन काय करू मज घ्यावे। मग आता किती घेतली? मजा दिले पाशावदन तेव्हा रणांगणी गाजून ब्रह्मपाश कपी बांधून मंग शिरोट वाटावा। मजा दिले पाशावंदन तेव्हा रणांगणी गाजून ब्रह्मपाशी कपी बांधून मंग श्रोगन वाटिवा। मग असणार त्या तुमचं वरदान आहे मला पाशात हनुमंत बांधून आणि वीराची देता पाशा बंधन इंद्रजीत मोकली कपी लक्षण वानराशी ब्रह्मबंधन सर्वता जान बांधिना। ज्या वेळेस राजा इंद्र ब्रह्मदेवाला म्हणू लागला की हे ब्रह्मदेवा, तुमचं वरदान आहे मला की या ठिकाणी हनुमंतरायाला पाश बंधनामध्ये बांधून देईल आणि ते तुमचं वचन सत्य करा। आणि असं म्हणल्यावर पुन्हा ब्रह्मदेव त्या हनुमंतरायाला ब्रह्मपाशामध्ये बांधू लागलेले। बांधू न सके ब्रह्म बंधन पाश गेले पै तुटून निबंध मग ज्या वेळेस त्या इंद्रजितानं हनुमंतरायावर ब्रह्मपाश टाकला, पण हनुमंतरायाने अगोदरच सांगितलं होतं ब्रह्मदेवाला की देवा, जरी इंद्रानं माझ्यावर ब्रह्मपाश टाकला तरी मी काही बांधून घेणार नाही। आणि त्याच्यासाठी इंद्रानं ब्रह्मपाश टाकला, पण हनुमंतराया काय बंधनामध्ये अडकले नाही, त्यांनी बंधन अंगाला लागूनच दिलं नाही। पाशाची यावरती रणी खवळला मारवती मरण मजा असेल पुढती इंद्रजिता चित्ती चळकोपे। मग ज्या वेळेस इंद्रजितांना पाश टाकला पण हनुमंतरायाला काही बंधन झालं नाही, हनुमंतराय पुन्हा युद्धासाठी खवळले। मग इंद्रजितांना विचार करू लागला, मला आता माझं मरण नक्की जवळ आलंय। मग माझं मरण जवळ आल्यामुळं ब्रह्मदेवाचं वरदान असलं तरी हनुमंतराय ब्रह्मपाशात माझ्याकडून अडकत नाहीत, आता मीही मेल्याशिवाय राहत नाही, असा विचार इंद्रजित करू लागलेला। इंद्रजित ब्रह्मपाशी घालिता तो न लागे हनुमंता, माझ्या धर्म गेला वार्ता उपजता मजा आली। आवाज इतका असणार हे ब्रह्मदेवाचा ब्रह्मपाश आहे आणि हा इतका मी हनुमंतावर टाकलो तरी हनुमंतराया काय आता बंधनात अडकत नाहीत। मग इतकाची मी राजा इंद्राला जिंकण्याचा पराक्रम केला, या 33 कोटी देवाला बंदीत टाकण्याचा पराक्रम केला।
पराक्रम माझा वाया गेला एका फक्त माकडामुळं असं म्हणून हा जो तो इंद्रजित खेद करू लागला. माझी आस्य शक्ती शास्त्र शक्ती ब्रह्मपाशी ब्रह्मशक्ती अवघी व्यर्थ केली मारुती राक्षस पंथी केली अहो, माझ चाले. मी काय साधा रणवीर आहे का? मी स्वतःच्या सामर्थ्यानं माझ्या शस्त्रानं अस्त्रानं हे 33 कोटी देव बंधनात टाकले. इतका मी शूर वीर असलेला बलाढ्य योद्धा, पण एका एक या माकडानं या वानरानं माझी इतकी शक्ती व्यर्थ केली, माझा अपमान केला, माझं शौर्य नष्ट केलं. असे असणारी या माकडानं ख्याती लावली. असा तो इंद्रजित खेद करू लागलेला आहे. ब्रह्मपास व्यर्थ जाय अनेक अस्त्र करिता काय वानर न चालती उपाय आल अपाय राक्षसा. हा स्वतः इंद्रजित विचार करू लागला की हा असणारा ब्रह्मपाश आहे, हा ब्रह्मपाश व्यर्थ जातोय. म्हणजे आता काय हे वानर कोणत्याच अस्त्रात किंवा शस्त्रांना अडकत नाही आणि हे नक्की आता मला गाणल्याशिवाय राहणार नाही. असा म्हणून इंद्रजित रणांगणामध्ये खेळ करू लागलेला आहे. ब्रह्मयाने दिली खोटी शक्ती या लागीन धरावे मारुती इंद्रजित कोपला ब्रह्मप्रती तुझी दृष्टी मूर्ती अमावरी. अहो, ज्या वेळेस हनुमंतराय ब्रह्मपाशात अडकत नाहीत त्यावेळेस इंद्रजित विचार करू लागला की मला मी इतका बलाढ्य वीर आहे आणि इतका बलाढ्य वीर असताना हनुमंतराया नक्की ब्रह्मपाशात अडकत नाहीत. म्हणजे हा ब्रह्मपाशात ब्रह्मदेवानं खोटा दिलेला आहे आणि हा असणारा ब्रह्मदेवानं दिलेला ब्रह्मपाश खोटा आहे. ब्रह्मदेवानंच माझ्या बरोबर कपट केलं म्हणून इंद्रजित ब्रह्मदेवाचा द्वेष करू लागलेले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. बंद करा की.